सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक आज राज्यातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुबाई पर्वतरांगांमध्ये वसलेल्या ब्राह्मणवाडा गावातील लोकांनी ही संस्था घाटकोपर येथे स्थापन केली। या संस्थेचे राज्यभरामध्ये 70 ते 80 हजार सभासद आहेत आणि प्रत्येक ठिकाणी चांगल्या प्रकारे मतदानाला सुरुवात झाली। या ठिकाणी असणारे सर्व विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे कर्मचारी असेल, पोलीस यंत्रणा असेल आणि सत्ताधारी पॅनल असेल आणि त्यानंतर संस्थापक पॅनल या दोन्हींची ही निवडणूक या ठिकाणी पार पडत आहे। सहकाराचा जीवाला या गावचे स्वर्गीय भाऊसाहेब हांडे, त्यानंतर मधुकर गायकर, त्यानंतर सहकार रत्न स्वर्गीय सगाजीराव ओलवे या नेत्यांनी मुंबई येथे जाऊन या संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेमुळे अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आणि खरं तर ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती, मात्र ही संस्थेवर निवडणूक लादली। यामुळे या संस्थेवर 1 कोटी रुपयाचा बोजा पडलेला आहे। खरं तर ही संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली असती तर सर्व सभासदांमध्ये चांगले वातावरण निर्माण झालं असतं। आज मात्र सत्ताधारी आणि संस्थापक असे 2 पॅनल आमने सामने ठाकले आणि गेल्या 15 दिवसांपासून निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली। आरोप प्रत्यारोपाने ही निवडणूक गाजली आणि आरोप प्रत्यारोप करत असताना मतभेद असावेत पण मनभेद नसावेत, अशी ही निवडणूक असावी। खरं तर जनसेवा पॅनलचे नेतृत्व या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर संकेत होलवे करतायत आणि त्यानंतर संस्थापक पॅनल म्हणून या गावचे भूमिपुत्र मधुकर दादा गायकर असेल, बीजी गायकर असेल, भांदा सारोटे असेल, या लोकांनी या निवडणुकीमध्ये खरी रंगत आणण्याचं काम केलेलं आहे। खरं ही निवडणूक बिनविरोध झाली असती तर 1 कोटी रुपयाचा बोजा या संस्थेवर पडला नसता, मात्र काय कुठे माशी शिंकली कोण जाणे। 2.5 वर्षाच्या काळामध्ये या सत्ताधारी गटामध्ये ठिणगी पडली आणि या संस्थेची आज निवडणूक होत आहे। संपूर्ण राज्यभरामध्ये प्रत्येक ठिकाणी निवडणूक कक्ष आहेत आणि यासाठी खरं तर आता ही निवडणूक चांगली होईल, पण पतसंस्था चळवळ पुढे नेण्यामध्ये आणि सहकाराचा जिव्हाळा पुढे नेण्यामध्ये या ब्राह्मणवाडा गावचं नाव राज्यामध्ये स्वर्गीय भाऊसाहेब हांडे या माणसांनी नेलं आणि त्यांचा आदर्श घेऊन या भागातील लोकांनी मुंबई येथे नोकरीला जाऊन या यशोमंदिर पतसंस्थेचं वटवृक्षात रूपांतर झालं। ही संस्था राज्यातील अनेक पतसंस्थांना एक मातृसंस्था म्हणून आयडॉल ठरलेली आहे आणि ही निवडणूक आज या ठिकाणी संपन्न होते। तरी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस यंत्रणा असेल, कोणीही गडबड गोंधळ न करता लोकशाहीला आपण लोकशाहीचे पाईक आहोत, लोकशाहीप्रमाणे मतदान करावं आणि जो काही कौल येईल तो सर्वांनी मान्य करावा। कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, आचारसंहितेचं पालन करावं, मी या ठिकाणी आपण सर्व सभासदांना विनंती करतो।